चला चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूया। बातमी अशी आहे की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली। बीड जिल्ह्यातील मांजरसुंबामध्ये घेतलेल्या सभेत जरांगे पाटलांनी पोलिसांना सत्तेत बदल होत असतो असा इशारा दिला। आम्ही मुंबईत येतोय, काय करायचं ते करा असं थेट आव्हान जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय। तर मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं होतं याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली। 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं, 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय। सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातले, पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाशील। मनोज जरांगे पाटील 1.5 वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्यासाठी सिद्ध झाले। सरपंचांपासून सगळ्या नेत्यांना मुंबईला यायला सांगा असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। बीडमध्ये आमच्या सभेमध्ये अडचणी निर्माण केल्या जातात, जरा थांबा, आम्ही मुंबईत येतोय, यावेळेला काय करायचं ते करा असं थेट आव्हान मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं। मराठा समाजाच्या सभेमध्ये डीजे वाजवू दिला नाही, पण यापुढे बीडमध्ये कुठेही डीजे वाजवू देणार नाही हे नक्की असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। पोलीस अधिकाऱ्याला काही करायचं असेल तर महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना शोधा असा टोला सुद्धा जरांगे पाटलांनी लगावलाय। सरकारने जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर आम्ही मुंबईला कशाला येऊ, इथूनच मंत्रालयावरती गुलाल उधळतो असंही जरांगे पाटील म्हणाले। सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातले, वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावतील। ती गढूळ आवाज माया घोषणा द्यायला बसली, सरकारला शादी आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही, हना दगड। जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सरकारनंही दखल घेतली। मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं होतं। मराठा समाजासाठी विविध योजना राबवल्या याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली। अनेक IAS अधिकारी या ठिकाणी सारथीच्या माध्यमातून आपण तयार केलेले आहेत। आपण त्या ठिकाणी MPSCचे अनेक त्या ठिकाणी यशस्वी विद्यार्थी हे सारथीच्या माध्यमातून तयार केलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाकरता खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, पुढेही आम्ही करणार आहोत। त्यामुळे या संदर्भात कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही, पण लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांची मागण्या समजून घेऊ। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या काय आहेत ते आता आपण एकदा बघूया। हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करा, मराठा आणि कुणबी एकच आहेत, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळे सोयरेची अंमलबजावणी करा, शिंदे समितीचं नोंदी शोधण्याचं काम पुन्हा सुरू करा आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या, अशा मागण्या जरांगे पाटलांच्या आहेत। तर मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी आतापर्यंत किती आंदोलनं केली ते आता बघूया। 14 सप्टेंबर 2023 रोजी जरांगे पाटलांनी 40 दिवसांची मुदत दिली होती। जरांगेंनी दिलेली पहिली डेडलाईन 24 ऑक्टोबर 2023 रोजी संपली होती। यानंतर राज्य सरकारमधील मंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। परिणामी मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर 2023 ही नवी डेडलाईन दिली। मात्र तोडगा निघाला नसल्यामुळे जरांगे पाटलांनी 20 जानेवारी 2024 रोजी मुंबईकडे कूच केली। 27 जानेवारी 2024 रोजी मराठा आरक्षणाचा अध्यादेश जारी करण्यात आला होता। सरसकट कुणबी प्रमाणपत्र, सगळे सोयरे अंमलबजावणीसाठी जरांगे आग्रही होते। त्यामुळे 2024च्या जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात पुन्हा उपोषण सुरू करण्यात आलं। राज्य सरकारने 1 महिन्याची मुदत मागून घेतली होती। यानंतर 20 जुलै 2024 पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात झाली। 24 जुलै 2024 रोजी उपोषण मागे घेण्यात आलं। 13 ऑगस्ट 2024 पर्यंत सरकारला डेडलाईन देण्यात आली। 17 सप्टेंबर 2024 पासून 6व्यांदा उपोषणाला सुरुवात झाली। 25 जानेवारी 2025 पासून 7व्यांदा उपोषण सुरू करण्यात आलं आणि आता 27 ऑगस्ट 2025 रोजी पुन्हा एकदा मुंबईकडे कूच केली जाणार आहे। तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला विरोध नाही, मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध असल्याचं ओबीसी नेत्यांनी निक्षून सांगितलं। काही लोक जे आहेत धरतायत आग्रह, आम्हाला याच्यात यायचं ह्याच्यात, अरे वेगळं आरक्षण घ्या तुमचं, ते पण दिलं फडणवीस आणि सरकारनं, ते पण दिलं, पण तरी म्हणतात नाही ओबीसीतच असायचं। काय करायचं?
अरे 374 जाती आहे तिथं. कालच आता SCBC साठी उपसमिती स्थापन केलेली असताना सुद्धा जरांगेचा अट्टहास का जे तुम्हाला 10% आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये मिळालं ज्याचा तुम्हाला आजपर्यंत अट्टहास होता. ओबीसी समाज त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे तर मनोज जरांगे पाटीलही त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहेत. तुमच्या जातीचा आमदार खासदार आहेत म्हणून तुमच्या मुलांची फी माफ होणार नाही, त्याला नोकरी मिळणार नाही, त्यामुळे प्रत्येकाने मुंबईला यावं असा प्रतिवाद जरांगे पाटलांनी केलाय. आता जरांगे पाटलांच्या आवाहनाला मराठा समाज कसा प्रतिसाद देतो आणि यावेळेला तरी जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी होतं का नाही याकडे राज्याचं लक्ष लागलंय. संतोष कोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढे पाहूयात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आरक्षणावर देवेंद्र फडणवीस यांनी काम करू दिलं नाही असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. मुख्यमंत्री पदावर येऊन 8 महिने झाले तरी मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही असा सवालही जरांगे पाटलांनी उपस्थित केला. आम्हाला पक्की खबर आली शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाहीत. त्या टायमाला बोललो आपण मीडियाचे बांधव म्हणले नाही ते तर फडणवीस साहेब म्हणले एका चॅनलच्या व्यासपीठावरती येऊ. त्यावेळेस ते म्हणले तिथं मी अडवतच नाही, म्हणावं शिंदे साहेबांनी मी अडवतोय म्हणून. आता कोणी म्हणन का सांगत म्हणून. ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी अडवत नाही. ठीक आहे, नाही म्हणता तुम्ही. आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल. आता तर तुम्ही येत 8 महिने झाले का देण्यात. याचा अर्थ होतो शिंदे साहेबाला सुद्धा त्या विषयाने काम करू दिलं नाही, अजितदादांना पण आरक्षणाचं काम करू दिलं नाही. आता ते आले तिथं, ते करत नाहीत, याच्यावर सिद्ध झालं. तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते, याचा अर्थ सिद्ध झालं की त्या टायमाला तुम्ही शिंदे साहेबाला अजितदादाला काम करू दिलं नाही आरक्षणावर, हे सिद्ध झालं. तुम्ही 8 महिने झाला आलात तरी करत नाही, त्याचा अर्थ तो आहे. पुढे पाहत राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपावरून देशात राजकीय सामना रंगलेला असतानाच आता यात राज ठाकरेंनी उडी घेतली आहे. राज ठाकरेंनी थेटपणे राहुल गांधींच्या भूमिकेचं समर्थन करत मनसैनिकांना मतचोरी रोखण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलंय आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधीच मतचोरीचं वादळ उठण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंचा राहुल गांधींच्या सुरात सूर. कार्यकर्त्यांना सल्ला, मतचोरीवर हल्ला. सत्ताधाऱ्यांवर मतचोरी, राजकीय प्रहार. विरोधकांचे वार, फडणवीसांचा पलटवार. ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत हे सगळे सत्तेवरती आहेत. एवढं समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता, कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मतचोरीवर साधलेला हा निशाणा. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपवर मतचोरीचा गंभीर आरोप केला. यात प्रामुख्यानं महाराष्ट्रातील वाढीव मतदारांवर राहुल गांधींनी देशाचं लक्ष वेधलं. इलेक्शन कमीशन ने महाराष्ट्र में जादू से 1 करोड़ नए वोटर पैदा कर दिए. लोकसभा में और विधानसभा में 1 करोड़ वोटरों का फर्क था. राहुल गांधींच्या या आरोपानंतर निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला खरा, पण निवडणूक आयोगाचे दावे काही मतदार आणि विरोधकांनाही पटल्याचं दिसत नाहीये. कारण राहुल गांधींच्या आरोपानंतर इतर नेत्यांनीही मतचोरीवरून निवडणूक आयोगाला लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय. यात आता मनसे प्रमुख राज ठाकरेंचाही समावेश झालाय. पुण्यात मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी मनसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देतानाच राज ठाकरेंनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत हल्ला चढवला. आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण. मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका. मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, भलती आत्मे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय.
तुम्हाला जर असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही, झूट आहे. आपल्या लोकांनी मतदान केलंय, परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. राज ठाकरेंनी थेटपणे राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपात सुरात सूर मिळवल्यानं मतचोरीच्या मुद्द्याला राज ठाकरेंनी राहुल गांधींना पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनीही मतचोरीवरून प्रहार करायला सुरुवात केल्याचं दिसतंय. तुमच्या हातामध्ये जे निवडणुकीचं काम आहे, पहिली गोष्ट एक काम करा की मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या. हे जे काय सगळं चाललंय कारण ना, लोकांमधनं जर का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तरी जिंकूच शकत नाही, अजिबात जिंकू शकत नाही. आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही. जे जिंकले ते काय त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधींनी उघड केलेलं आहे. यांचं बुरखाच फाडलेलं आहे, ढोंग उघडं पाडलेलं आहे, सोंग उघडं पाडलेलं आहे. नंतर सद्दाम हुसेन इराकमध्ये करत होता, सिरियामध्ये, अफगाणिस्तानमध्ये आणि रशियात पुतीन ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आले, पाकिस्तानमधले लष्करशहा ज्या प्रकारे निवडणुका जिंकतात त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या देशामध्ये निवडणुका जिंकल्या. विरोधकांनी मतचोरीवरून पुन्हा राळ उठवायला सुरुवात केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही पलटवार सुरू केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना त्यांच्या पराभवाची आठवण करून विचारमंथन करण्याचा सल्ला दिला. पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे, मोदीजी जिंकल्या 2014ला. 2014ला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं, देशातही काँग्रेसचं राज्य होतं, 15 वर्षापासून होतं. त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत, जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील, तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही. विधानसभा निवडणूक निकालाच्या 6 महिन्यात पुरावे गोळा करत राहुल गांधींनी मतचोरीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. बिहार निवडणुकीत याच मुद्द्यावरून इंडिया आघाडीनं भाजपला लक्ष केल्याचं दिसतंय. इकडे महाराष्ट्रातही लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधक सातत्यानं मतचोरीवरून टीकेची झोड उठवतात. त्यामुळे जसजशा निवडणुका जवळ येतील तशा मतचोरींचा आरोपांची धग वाढण्याची शक्यता आहे. आता राहुल गांधींसोबत इतरही पक्षांनी यात उडी घातल्यानं निवडणूक आयोग आणि सत्ताधारी हे प्रकरण कसं हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.